दिनांक 5 तारखेला शिरसाट फाट्याच्या जवळ आमच्या युनिट 3चे PI बडाक, PSI भागवत, PSI टेलर आणि त्यांची संपूर्ण टीम यांना गोपनीय माहिती मिळाली की एक आंतरराज्य टोळी ही आपल्या इथल्या एका पेट्रोल पंपवरती दरोडे टाकण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळाली. अशी माहिती मिळाल्यानंतर आमची टीम तात्काळ त्या माहितीवरून आपण त्याच दिवशी रात्री म्हणजे 5 तारखेचा आणि 6 तारखेचा जो पहाट आहे त्यावेळी साधारण आम्ही 6 लोकांना आम्ही त्यावेळेस ताब्यात घेतले. त्या 6 पैकी 5 पुरुष होते आणि 1 महिला होती. त्याच्यानंतर त्यांना क्राईम ब्रांच युनिट येथे आणले आणि त्यांची इंट्रोगेशन आम्ही सुरू केलं. त्याच्यानंतर आम्हाला दिसून आलं की ही अत्यंत मोठी टोळी आहे. त्यांनी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथे देखील दरोडे टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे ही आंतरराज्य टोळी ला अटक करण्यामध्ये आमच्या पोलीस युनिट 3ला यश मिळाले. त्यांची नावं अशी आहेत की मनीष उर्फ राजू चव्हाण, भाऊसाहेब गवळी, रवींद्रसिंग सोळंकी, सुखचैन पवार, मॉन्टी चव्हाण आणि अश्वनी चव्हाण. यापैकी 3 जण जे आहेत हे वैजापूर औरंगाबादचे आहेत आणि 3 जे आहेत ते गुना मध्य प्रदेश येथे राहणार आहेत. आणि ह्या सगळ्यांकडनं आम्ही ज्यावेळेस इंट्रोगेशन सुरू केलं त्यावेळेस आम्हाला निष्पन्न झाले की एक स्कॉर्पिओ गाडी, एक रिक्षा, त्याचसोबत घरफोडी करण्यासाठी जे साहित्य असतं लोखंडी कोयता, रॉड्स, कटावणी, मिरची पूड, पावडर, बॅटरी, दोरी असे सर्व साहित्य देखील आम्ही जप्त केले. या अनुषंगाने आपण विरार पोलीस स्टेशन येथे CR नंबर 13/2024 भादवी कलम 399, 402, 353, 332 तसंच आर्म्स ॲक्ट 425 सह आपण गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हाला दिसून आले की यांनी आजपर्यंत इथे आपल्या ह्या एरियामध्ये साधारणपणे 5 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यातले 2 अर्नाळ्याचे आहेत, मोठ्या घरफोड्या आहेत, रात्रीच्या घरफोडी आहेत. तसेच वाडा पालघर येथे एक घरफोडी केलेली आहे. गणेशपुरी येथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यासोबत घोटी नाशिक येथे देखील एक गुन्हा, असे 5 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याच्यातला काही मुद्देमाल देखील आपण जप्त केलेला आहे. काही सोने चांदीचे जवळपास 10 लाखाचा मुद्देमाल देखील आपण जप्त केलेला आहे. व त्यासोबत जर आपण बघितलं की यांच्या विरुद्ध जर गुन्हे बघितले तर या आरोपींच्या विरुद्ध जवळपास 6 मनीष चव्हाणच्या विरुद्ध 6 जुने गुन्हे आहेत. रवींद्र सोळंकी तसेच सुखचैन पवार त्यांच्या विरुद्ध 5-5 गुन्हे आहेत व त्यांच्या विरुद्ध मध्य प्रदेश येथे देखील 5-5 हजारचे इनाम असल्याचे आम्हाला समजून आलेले आहे. अशी आंतरराज्य टोळी आपण डिटेक्ट केलेली आहे. यांच्याकडून इंट्रोगेशनमध्ये अजून आपल्याला 6 आरोपींची माहिती मिळाली. त्यांना आपली टीम सोलापूर येथे जाऊन त्या 6 लोकांना अटक करून त्यांना देखील अर्नाळा पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना ताब्यात देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने ही आंतरराज्य आणि ह्यांच्या विरुद्ध मर्डर, घरफोडी, डेकॉयटी असे गंभीर गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत आणि अशा प्रकारे हे उघडकीस आणण्यामध्ये आमचे पोलीस निरीक्षक बडाक, PSI टेलर, PSI भागवत त्याची संपूर्ण टीमला यश प्राप्त झाले.